पहिले बघा काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इज इक्वल टू 0. आता आपल्या स्क्वेअर मेथडचा फॉर्म्युला काय माहिती तुम्हाला, b अपॉन 2 मायनस काय होतं इथं बघा, b अपॉन 2 स्क्वेअर मायनस b अपॉन 2 स्क्वेअर, हे माहिती ना आपलं. आता हा b काय आहे आपला, हा 6. इथं काय घेतलाय आपण, 6/2 स्क्वेअर किती येतं बरं, 6 चा वर्ग 36, 2 चा वर्ग 4 येतं. तर इथं काय घेता येईल, एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस, आता याला छोटं करता येईल का आपल्याला, येईल ना, 4 1 जा 4, 4 9 जा 36. म्हणजे इथं पण काय घेता येईल, -9 घेता येईल. म्हणजे इथं काय घेता येईल आपल्याला, +9 -9 प्लस 5 इज इक्वल टू 0. बरोबर आहे ना. बघा, बाय युजिंग स्क्वेअर मेथड आपण काय केलं, इथं 6x आहे, आता 6 काय आपला b आहे, हा इथं कोण आहे, a कोण असेल, इथं 1 असेल, काही नाही म्हणजे 1 असतो. इथं b कोण आहे आपला 6 आहे, इथं c कोण आहे आपला 5 आहे. येस, आता इथं काय म्हटलंय आपण, b अपॉन 2 स्क्वेअर, मग b किती आहे, 6 घेतला आपण बाय 2 स्क्वेअर, 6 चा वर्ग 36 घेतला, 2 चा वर्ग 4 घेतला, 4 ने 36 ला डिवाइड केलं, उत्तर 9 आलं. इथं सेम तसंच केलं, 4 ने 36 ला डिवाइड केलं, इथं 9 आलं. 9 - 9 आपण पुट केला, प्लस 5 इज इक्वल टू 0. आता इथे ह्या तिघांना काय करायचं, आपल्याला सेपरेट करायचं, म्हणजे त्याचा स्क्वेअर घ्यायचा आपल्याला. काय करता येईल आता इथं, असं घेता येईल का आपल्याला, x प्लस 3 स्क्वेअर. यस, आता हा -9 प्लस 5 इज इक्वल टू 0. बरोबर आहे. आता पुढे काय करता येईल आपल्याला बघा, x प्लस 3 स्क्वेअर ऍज इट इज देऊ आपण. आता हा -9 इथंच ठेवून देऊ, हा प्लस 5 जर इकडे गेला तर काय होतो, -5 होतो. अगेन x प्लस 3 स्क्वेअर, आता हा -9 परत ट्रान्सपोज करू आपण, इकडे काय होईल, -5 प्लस 9 होईल. आता इथं प्लस 3 स्क्वेअर इज इक्वल टू -5 प्लस 9 किती आला, इथं 4 आला. यस, तर x प्लस 3, आता याचा स्क्वेअर जर घालवायचं आपल्याला, तर इथं काय करावं लागेल, स्क्वेअर रूट घ्यावा लागेल 4 चा. म्हणजे इथं काय येईल, x प्लस 3 इज इक्वल टू √4, म्हणजे x प्लस 3 इज इक्वल टू किती यायला, 2 यायला. बरोबर आहे. आता इथं काय होईल, x इज इक्वल टू, हा प्लस 3 आहे, इकडं प्लस 2 आहे, इकडे गेल्यास काय होतो, मायनस होतो. x इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला मग, -1. आता दुसरी व्हॅल्यू कुठली घ्यायची आपल्याला मग, x प्लस 3 इज इक्वल टू -2 घेऊ आपण. x इज इक्वल टू, हा प्लस 3 इकडे ट्रान्सपोज केला तर काय होतो, -3 होतो. देन x इज इक्वल टू काय मिळेल, -2 -3 काय होईल, प्लस होईल, 2 + 3 5 होईल, आणि साइन मोठ्याचं लागेल. म्हणजे किती आली x ची पहिली व्हॅल्यू किती आली, -1, आणि दुसरी व्हॅल्यू किती आली, -5. आपली व्हॅल्यू ही काय, a b आणि c आपण घेतला आपण, राईट. बघा इकडे आता काय करायचं, पहिले हा इथं काही नाही, म्हणजे काय असेल, 1 असेल, a ची व्हॅल्यू काय असेल, 1 असेल, इथं b ची व्हॅल्यू 8 असेल, म्हणजे x चा कोएफिशियंट काय इथं 8 आहे, इथं c किती आहे, 7 आहे, इज इक्वल टू 0. आता आपला b आहे, तर b किती आहे आपला, 8 आहे, 8. आता b डिवायडेड बाय 2 स्क्वेअर मायनस डिवायडेड बाय 2 स्क्वेअर. आता इथं काय येतं बघा, 8 चा वर्ग 64, 2 चा वर्ग 4, वजा 8 चा वर्ग 64, 2 चा वर्ग 4. आता 4 ने जेव्हा आपण 64 ला भागतो तर किती येतं उत्तर, इथं 16 येतं, 16 चौक 64. इथं पण काय येईल, 4 1 4, इथं शिल्लक किती राहिले, 2, 4 7 24, म्हणजे इथं पण 16 येईल. किती आलं, कळलं एवढं, किती आलं, 16 वजा 16 घेतलं. मग आता इथं काय करायचं, x स्क्वेअर मायनस 8x प्लस 16 मायनस 16 प्लस 7 इज इक्वल टू 0. इथपर्यंत कळलं. आता पुढे काय करायचं बघा, एक्स स्क्वेअर, आता हे तिघ जे आहेत, हे तिघांनाच घ्यायचं. आपल्याला माहिती आहे, जेव्हा आपण फॅक्टर पाडतो ते आपल्याला 4 व्हॅल्यू मिळतात फॅक्टर पाडल्यानंतर, आणि त्याच्यातून आपण कॉमन काढतो. तसं इथं काय करायचं आपल्याला, ह्या तिघांमधून काय करायचं, तिथं स्क्वेअर काढायचं आहे आपल्याला, सेपरेट काढायचं आहे. इथं x आणि इथं 16, ह्या तिसऱ्या आणि पहिल्याला कन्सिडर करायचं, a आणि c ला कन्सिडर करा. बघा इथं a किती आहे, इथं x घेतला, हा प्लस घ्यायचा, हा 16 आहे, याचं स्क्वेअर रूट घ्यायचं, किती असतं 4 असेल, आणि त्याचा वर्ग लिहून टाकायचा. म्हणजे आपल्याला कॉमन स्क्वेअर घ्यायचा आहे, x प्लस 4 स्क्वेअर घेतला. आता राहिलं कोण, हे 2 राहिले, हे जशाला तसे घेऊन टाका, -16 प्लस 7 इज इक्वल टू 0. एवढं कळलं. पुढची स्टेप काय बघा, आता हा x प्लस 4 स्क्वेअर तुम्ही ऍज इट इज ठेवून द्या, -16 ऍज इट इज घ्या. बरोबर. आता हा +7 आहे, याला इकडे ट्रान्सपोज केलं तर काय होतो, हा -7 होतो. मी एक स्टेप मुद्दाम घेते तुम्हाला कळण्यासाठी, डायरेक्ट पण करता आला असतं आपल्याला, समजून सांगून डायरेक्ट तुम्हाला तोंडी सांगून करता आला असतं, तर मी लेखी तुम्हाला प्रत्येक स्टेप का सांगतोय बघा. आता हा +7 होता, ट्रान्सपोज केला, -7 झाला. आता परत ही स्टेप ऍज इट इज घेऊन टाका तुम्ही, x प्लस 4 स्क्वेअर ऍज इट इज घ्या, हा -16 ला परत इकडे ट्रान्सपोज करा, तर काय येईल उत्तर, अपोजिट साइडला गेलास हा -7 दशाला तसा घ्या, हा -16 इकडे गेला तर काय होतो, प्लस होतो. कळलं. आता पुढची स्टेप, x प्लस 4 जशाला तसंच घेऊन टाकू आणखीन पण,
पहिले याला सोडून घेऊ बघा. -7 अधिक 16 किती येतं? -7 + 16 किती येतं? 9 येतं. कारण 16 मधून 7 गेले 9 राहिले आणि साइन कोणाचं लागतं? दोघांपैकी मोठ्याचं लागतं, म्हणून इथं साइन काय घेतलं? प्लस घेतला आपण. आता पुढची स्टेप काय बघा. आता याचा स्क्वेअर घालवायचा आहे आपल्याला. x + 4 चा स्क्वेअर घालवायचा आहे, म्हणजे x + 4 घेतला आपण इथं, तर इथं काय होईल? मग स्क्वेअर रूट घ्यावं लागेल आपल्याला. ह्याचा स्क्वेअर घालवण्यासाठी इकडे स्क्वेअर रूट घेतला आपण. आता पुढची स्टेप काय? x + 4. आता ह्याचं स्क्वेअर रूट किती येतं? 3 येतं. मी स्टेप लई वाढवल्यात बरं का, इथं गरज नाही वाढवायची, तरी पण तुम्हाला सांगतोय मी. बघा, x + 4 = 3 आलं, कारण √9 किती येतं? 3 येतं. म्हणजे स्क्वेअर रूट किती आले? 9चं 3 आले. x = हा +4 आहे, इकडे गेल्यास काय होतो? मायनस होतो, म्हणजे हा 3 आणि हा -4 झाला, कारण इकडे गेलास मायनस झाला. म्हणजे x किती आले? 3 - 4. 4 मधून 3 वजा केले तर काय येतं? 1 उत्तर येतं, आणि साइन कोणाचं लागतं? मोठ्या संख्येचं. मग किती आहे? -1. कळलं? आता दुसरं x काढायचे पॉसिबल. x दुसरा काय असेल? मग इथून परत कंटिन्यू करायचे. तर मायनस प्लस आहे इथं मायनस करायचं. x + 4 = -3 घेऊ आपण इथं. x हा +4 आहे, परत इकडे गेल्यास काय होतो? मायनस होतो. x मायनस मायनस तुम्हाला माहिती प्लस होतं, म्हणजे 3 आणि 4 काय होतं? 7 होतं, आणि साइन कोणाचं लागतं? मोठ्याचं लागतं, म्हणून मायनस. किती आल्या पॉसिबल व्हॅल्यू आपल्या? x -1 and x -7. कळलं का नाही कळलं? कळलं. 3 नंबर काय? x² + 10x + 16 = 0. आता इथं आपला a, b आणि c चा कोएफिशियंट काय? इथं 1 आहे, इथं काय 10 असेल, आणि इथं 16 असेल. आपल्याला कोणाचा संबंध आहे? इथं फक्त bc संबंध आहे. इथं काय करायचं? 10/2² - 10/2². किती येतं इथं? 10चा वर्ग किती येतं? 100, आणि 2चा वर्ग 4. इथं सुद्धा सेम तसंच, म्हणजे किती येईल इथं? 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, 4 × 5 = 20, म्हणजे 25 - 25 येईल इथं. 25 - 25 पुट करा व्हॅल्यू. x² + 10x + 25 - 25 + 16 = 0. घेतला असं तुम्ही? यस. आता पुढे काय करायचं बघा. ह्या तिघांना बघा. आता ह्या तिघांमधून फॅक्टर घ्यायचा आहे आपल्याला. इथं काय येईल? x प्लस इथं किती येईल? 5 येईल. इथं π². इथं 25 चं स्क्वेअर रूट काय? तर 5 येतं. इथं x चं स्क्वेअर रूट x येतं. x + 5² - 25 + 16 = 0. नेक्स्ट स्टेप काय? x + 5² - 25. आता इथं काय करायचं? याला इकडे ट्रान्सपोज करू आपण, तर काय होईल इथं? -16 झाला. पुढे x + 5² ऍज इट इज घेऊन टाकू. हा -25 इकडे ट्रान्सपोज करू, म्हणजे इथं काय होईल? -16 + 25. पुढे x + 5² = -16 + 25 किती येतं? म्हणजे वजाबाकी होईल. मोठ्यातून छोटा वजा केलं तर उत्तर काय येतंय? 9 येईल, आणि साइन कोणाचं लागेल? मोठ्याचं लागेल, म्हणजे प्लस राहील. कळलं? आता पुढची स्टेप काय? x + 5 याचा वर्ग काढायचा आहे आपल्याला, म्हणजे स्क्वेअर रूट जर घालवायचं, सॉरी, x + 5 चा स्क्वेअर घालवायचा असेल तर याचा स्क्वेअर रूट घ्यावा लागेल आपल्याला. काय येईल मग इथं? x + 5 = 3 येतं. देन x हा 5 इकडे गेला तर काय होतो? मायनस होतो. 3 - 5 येतं. देन x काय येतं? 5 - 3 2 येतं, आणि साइन मोठ्याचं लागतं -2. कळलं? आणि दुसरा x काय येतो? x + 5 इथं -3 घ्या. x हा +5 इकडे गेला का काय होतो? परत मायनस होतो, म्हणजे x काय येतं? मायनस मायनस प्लस होतं. 3 आणि 5 8 येतं, आणि साइन कोणाचं? मोठ्याचं, म्हणजे -8. म्हणजे किती आले उत्तर? देअरफॉर x -2 and x -8. These are the possible value of x. x -2 and x -8. बरं बघा, फास्ट बघूत आपण इथं काय आहे चौथं पण. x - 4x - 12 = 0. आता आपला b किती आहे? हा a म्हणजे 1 असेल, b म्हणजे 4 असेल, आणि c म्हणजे 12 आहे. आता इथं आपल्याला b घ्यायचा आहे. 4/2² - 4/2². किती येतं इथं? 4 चा वर्ग 16 भागिले 4 वजा 16 भागिले 4. किती येतं उत्तर? 4च येतं इथं. 4 वजा 4 घेता येईल आपल्याला. राईट? इथं काय घेतलं मग आपण बघा? x² - 4x + 4 सॉरी, 1 मिनिट. हा बरोबर आहे. +4 - 4 - 12 = 0. बघा पुढचं काय होतंय? आता या तिघांचा फॅक्टर घ्यायचा आहे आपल्याला. किती येईल मग इथं? x + 2² - 4 - 12 = 0. काय होईल? x + 2² = 4 + +12 होईल. इकडं हा ट्रान्सपोज केला का प्लस होईल इकडं. x + 2² हा मायनस आहे ना, हा पण इकडे गेल्यावर काय होईल? +4 होईल. म्हणजे इकडे उत्तर काय येते बघा? x + 2² = 12 आणि 4 किती होतात?
16. आता इथं बघा ह्याचा स्क्वेअर रूट करून घेऊ तर x प्लस 2 इज इक्वल टू अंडर रूट 16. x plus 2 is equal to 4. Then x is equal to 4 minus 2. x is equal to 2. आता दुसरी व्हॅल्यू पॉसिबल काय घ्यायची? x plus 2 is equal to minus 4. x is equal to minus 4 minus 2. Then x is equal to minus minus plus 6. साइन मोठ्याचं x is equal to minus 6. x is equal to 2 and x is equal to minus 6. आलं का? बघा आता पाचवं पण बघू तर काय. बघा हे आलं ना बरोबर. बघा पाचवं काय. 5 नंबर काय बघा. 2x स्क्वेअर प्लस 8x प्लस 6 इज इक्वल टू 0. आता पहिले आपण याला काय करू तर डिवाइड करून घेऊ. डिवाइडिंग बाय 2 काय येतं उत्तर. x स्क्वेअर प्लस 4x प्लस 3 इज इक्वल टू 0 येतं. कळलं. दोन्ही जर डिवाइड केलं तर काय येतं इथं. 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 3 जा 6 आलं. आता इथं काय येतं आपली b ची व्हॅल्यू काय मग आपली 4 आहे. सेम आता आलं तसंच 4/2 स्क्वेअर मायनस 4/2 स्क्वेअर किती येतं इथं उत्तर. 4 चा वर्ग 16 भागिले 4 किती येतं 4 वजा 4च येईल इथं. म्हणजे इथं काय घेता येईल आपल्याला बघा. x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 मायनस 4 प्लस 3 इज इक्वल टू 0. आता इथं काय घेता येईल या तिघांमधून कॉमन. x प्लस 2 स्क्वेअर हा मायनस 4 प्लस 3 आहे इथं. काय होईल इकडे बघा. हा मायनस 4 इथंच घेऊ. हा प्लस 3 इकडे ट्रान्सपोज केला काय होतो मायनस 3 होतो. x प्लस 2 स्क्वेअर इज इक्वल टू हा मायनस 4 इकडे ट्रान्सपोज केला मायनस 3 प्लस 4 होतो. काय होईल x प्लस 2 स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 3 प्लस 4 काय होईल किती होता 1 येईल ना उत्तर. वजा बाकी होते आणि उत्तर 1 येतं इथं. आता इथं काय होईल मग x प्लस 2 इज इक्वल टू इथं काय होईल आता. याचा स्क्वेअर घालवायचा असेल तर इथं अंडर रूट 1 येईल. अंडर रूट 1 चं उत्तर काय येतं 1च येईल. स्क्वेअर पण त्याचा 1च येतो. म्हणून इथं काय घेता येईल आपल्याला x इज इक्वल टू हा प्लस 2 जर इकडे गेला तर काय होईल मायनस होईल. म्हणजे x इज इक्वल टू काय येतं -1. आणि दुसरं काय x प्लस 2 इज इक्वल टू आता इथं मायनस जर घेतला आपण तर x इज इक्वल टू प्लस 2 -1 मायनस 2 जर गेला आपण तर x इज इक्वल टू काय येतं -3 येतं. हे मायनस झालं ना इकडला 2 इकडे मायनस झालं तर मायनस मायनस प्लस साइन मोठ्याचं -3. कळलं का. कळलं की नाही. आता पुढचं 6वं करायचं. 2x स्क्वेअर मायनस 12x प्लस 16 इज इक्वल टू 0. आता इथं काय करा डिवाइडिंग बाय 2 करा. डिवाइडिंग बाय 2 केलं तर काय मिळतं इक्वेशन वी गेट x स्क्वेअर मायनस ह्याला जर 2 ने केलं तर किती येतं 6x प्लस 8 इज इक्वल टू 0. यस. आता परत काय करायचं आपल्या व्हॅल्यू इथं काही नाही म्हणजे a इज इक्वल टू 1 असेल इथं b इज इक्वल टू काय असेल 6 असेल इथं किती आहे हा c इज इक्वल टू 8. आपल्याला b घ्यायचं आहे काय b 6/2 स्क्वेअर मायनस 6/2 स्क्वेअर किती येतं 6 चा वर्ग 36 भागिले 4 36 भागिले 4 किती येतं 9 वजा 9. म्हणजे इथं काय करायचं आपल्याला आता बघा काय घेता येईल x स्क्वेअर मायनस 6x प्लस 9 मायनस 9 प्लस 8 इज इक्वल टू 0. ह्याला दोन्ही भागलं नाही काय सगळ्यांना दोन्ही भाग दिला ना. काय झालं बंद झालं. इकडे बघा इथं 8 का आलं ह्या सगळ्या इक्वेशनला दोन्ही भागलं किती आलं इथं x आलं इथं 6 आलं इथं 8 आलं. कळलं का. केलं का नाही. कळलं का कसं आलंय. म्हणून 8 घेतलं इथं. आता इथं काय करायचं तिघांमधून वेगळा काढायचं. एक काय येतं इथं x प्लस 3 स्क्वेअर मायनस 9 प्लस 8 इज इक्वल टू 0 घ्या. काय येतं इथं x प्लस 3 स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू हा प्लस 8 इकडे गेला काय झाला -8 झाला. बघा पुढे x प्लस 3 स्क्वेअर इज इक्वल टू हा -9 इकडे काय झाला -8 प्लस 9 झाला. काय होईल x प्लस 3 स्क्वेअर इज इक्वल टू प्लस मायनस मायनस होतं आणि साइन मोठ्याच लागते इथं 1 येतं इथं. इथं काय येईल x प्लस 3 इज इक्वल टू अंडर रूट 1 म्हणजे x प्लस 3 इज इक्वल टू काय येतं 1 येतं. x इज इक्वल टू 1 मायनस 3 x इज इक्वल टू -2 येतं इथं. आणि दुसरा x ची व्हॅल्यू काय येते मग x प्लस 3 इज इक्वल टू -1 घ्या. x इज इक्वल टू -1 -3 किती येते उत्तर x इज इक्वल टू
प्लस होईल आणि वजा 4 येईल. म्हणजेच काय देअरफॉर x इज इक्वल टू -2 अँड x इज इक्वल टू -4. कळलं का? 2x स्क्वेअर मायनस 20x प्लस 32. 2x स्क्वेअर मायनस 20x प्लस 32 इज इक्वल टू 0. बघा आता आपल्याला इथं काय करायचंय, ह्याला 2 ने डिवाइड करू. डिवाइडिंग बाय 2 we get x square minus 10x plus 16 is equal to 0. नाउ आता आपल्याला काय करायचंय, जी b ची व्हॅल्यू आहे काय करायचं आपल्याला, हे बघा इथे दिली आहे b ची व्हॅल्यू किती आहे, 10 आहे. म्हणजे इथं काय करायचं, 10/2 स्क्वेअर मायनस 10/2 स्क्वेअर किती येतं, इथं 10 चा वर्ग 100 भागिले 2 चा वर्ग 4 वजा 100 भागिले 4 म्हणजे किती आले, 25 वजा 25 किती येतंय. मग बघा इकडं x square minus 10x plus 25 minus 25 plus 16 is equal to 0. yes, कळलं कसं आलं. बघा पुढे आता ह्या तिघांचा आपल्याला कॉमन फॅक्टर घ्यायचा आहे. कॉमन स्क्वेअर काय घेता येईल आपल्याला, x प्लस 5 स्क्वेअर मायनस 25. हा 16 इकडे जर गेला तर काय होतो, मायनस होतो. बघा इकडे पुढे x प्लस 5 स्क्वेअर इज इक्वल टू, हा -25 इकडे गेला तर काय होतो, प्लस होतो. आता इथं काय होईल, x प्लस 5 स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल, इथं 25 होता 16 9 येईल ना इथं, आणि साइन मोठ्याचं लागेल. x प्लस 5 इज इक्वल टू, आता इथं काय होईल, √9 घेता येईल आपल्याला. आता इथं काय होईल, x इज इक्वल टू हा प्लस 5 इकडे गेला तर काय होईल 3, म्हणजे √9 चं किती येतं 3 येतं, आणि हा प्लस 5 इकडे गेल्यास काय होतो, मायनस होतो. म्हणजे x इज इक्वल टू काय येईल, -2. कारण का 5 वजा 3 2 येतं आणि साइन मोठ्याचं लागतं वजा 2. आता दुसरी व्हॅल्यू काय असेल, x इज इक्वल टू काय येतं, x प्लस 5 इज इक्वल टू -3 घेऊ, आणि x इज इक्वल टू -3 - 5, आणि x इज इक्वल टू काय येतं 3 आणि 5 8 येतं, साइन मोठ्याचं लागतं मायनस. 3x स्क्वेअर मायनस 18x प्लस 15 इज इक्वल टू 0. आता इथं आपण काय करू, इथं 3 ची व्हॅल्यू 1 करायची, तर याला काय करावं लागेल आपल्याला, डिवाइडिंग बाय 3 करू आपण. वी गेट x स्क्वेअर मायनस 6x प्लस 5 इज इक्वल टू 0. काय मिळालं आपल्याला, 3 1 3 म्हणजे x स्क्वेअर मायनस 3 सका 18, आणि इथं किती येतं, 3 5 15 काय लिहिता, b आपण 2 काय 6/2 स्क्वेअर मायनस 6/2 स्क्वेअर काय 6 चा वर्ग 36 भागिले 4 वजा 36 भागिले 4 म्हणजेच काय येतं 9 वजा 9 9 चौक 36 4 9 36 काय होईल मग इथं. आता ह्याच्यामधून काय केलं होतं आपण, x स्क्वेअर मायनस 6x प्लस 9 मायनस 9 प्लस 5 इज इक्वल टू 0 केला आपण. ह्या तिघांमधून कॉमन फॅक्टर काय घ्यायचं आपल्याला, कॉमन स्क्वेअर घेता येईल, x प्लस 3 स्क्वेअर घेता येईल आपल्याला. इथं काय येईल मग वजा 9, आणि हा 5 इकडे ट्रान्सपोज केला तर काय येतो -5. x प्लस 3 स्क्वेअर हा -9 इकडे शिफ्ट केला तर काय येईल -5 प्लस 9 x प्लस 3 स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल 9 वजा 5 काय येतं, किती येईल 4 येतं. 9 वजा 5 4, आणि साइन मोठ्याचं म्हणजे प्लस राहील. आता इथं काय होईल, x प्लस 3 याचा स्क्वेअर जर घालवला आपण तर याचं काय येतं √4 येतं. √4 म्हणजे किती येतं 2 येतं इथं. म्हणजे x इज इक्वल टू हा प्लस 3 इकडे जर गेला तर काय होतो मायनस होतो. देन x इज इक्वल टू -1. आणि दुसरी पॉसिबल व्हॅल्यू काय येते, x इज इक्वल टू -2 सॉरी x प्लस 3 इज इक्वल टू -2 x प्लस 3 इज इक्वल टू -2 आणि x इज इक्वल टू -2 हा इकडे ट्रान्सपोज केला तर काय होतो मायनस होतो, आणि x इज इक्वल टू -5.